पिंजर पुलाच्या दुरुस्तीतील घोटाळा उघड, कंत्राटदाराचा पोतिरा, लाखोंचा निधी धोक्यात. बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुलाच्या दुरुस्तीच्या कामात मोठा घोटाळा उघडकीस येत असून कंत्राटदाराकडून अक्षरशः पोतिरा मारला जात असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. लाखो रुपयांचा शासकीय निधी खर्च करूनही कामाची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता आणि शाखा अभियंता यांनी इतर ठिकाणी रस्ते व दुरुस्तीची कामे अंदाजपत्रकानुसार व्यवस्थित केल्याची नोंद असताना पिंजर येथील पुलाच्या कामात मात्र गंभीर त्रुटी आढळत आहेत. संबंधित काम कंत्राटदार त्रिमुखे यांच्या माध्यमातून सुरू असून कामात हलक्या दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दुरुस्तीच्या कामात माती मिश्रित रेतीचा वापर होत असल्यामुळे नव्याने केलेले प्लॅस्टर काही ठिकाणी आतापासूनच झडू लागले आहे. त्यामुळे हे काम काही दिवसातच पूर्णपणे निकामी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे संबंधित कंत्राटदार कामाच्या ठिकाणी क्वचितच हजर राहत असल्याने कामावर कोणतंही नियंत्रण नसल्याचंही स्पष्ट झालं आहे. गावकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया देत सांगितलं की सरकारचा लाखो रुपयांचा निधी खर्च करूनही कामाची ही अवस्था असेल तर हा सरळ भ्रष्टाचार आहे. यामुळे प्रशासनावरील विश्वास डळमळीत होत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान अधिकाऱ्यांची भूमिका तुलनेने समाधानकारक असली तरी कंत्राटदार त्रिमुखे यांची भूमिका संशयास्पद असल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून या बोगस दुरुस्तीची देयके रोखावीत, कामाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी आणि काम पारदर्शक पद्धतीने पूर्ण करावं अशी ठाम मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. आता पाहायचं इतकेच की प्रशासन या गंभीर प्रकारावर कडक कारवाई करतं की सगळं काही ठीक आहे म्हणत डोळे झाक करतं. प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक, धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.